आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. तर मंडळी, या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि पुढील भाग सुरू करण्यापूर्वी मागे काय झालं ते एक दोन सेकंदातच सांगू, जास्त वेळ घेत नाही आपला. तर मागील भागामध्ये आपण ऐकलं की मी बालाजीला गेलो. हं? बालाजीला गेलो. बालाजी पैसे मी 10 रुपये समजा त्या भोद जे दानाचा भोद आहे त्या भोदामध्ये टाकले. हं? आणि मानसिक समाधानाबरोबर मला एक चमत्कार झाला. हं? तसंच तर बऱ्याच जणाला चमत्कार होतो, मलाच म्हणून नाही, बऱ्याच जणांचे अनुभव आहेत अशी. आणि काय म्हणतात, जी मला आर्थिक संकट होतं ते आर्थिक संकट माझं दूर झालं. म्हणजे मला हा माणूस 600 रुपये महिन्यासारखं देत होता, तिथं मला खूप पैसा येऊ लागला. दुसरीकडे मी दुसरे कामं करू लागलो, म्हणजे ऑर्डर करू लागलो. इतर लोकांनी मला खूप मदत केली ऑर्डरच्या द्यायला लागल्या. मी माझी मेहनतच करत होतो, मला काय फुकट कुणाचं काही मिळालं नाही. मी माझे कष्ट करूनच मला भरपूर काही पैसा मिळत होता. आणि तो पैसा मी म्हटलं ना, त्या सीझनामध्ये मला 40-50 हजाराच्या जवळजवळ मला आले होते पैसे. आता ते आले पैसे, आता मी विचार करत होतो की आता ह्या पैशाचं कसं कसं नियोजन लावायचं, नेमकं भांडवल म्हणून आपल्याला पुढे काही व्यवसायामध्ये काही करायचं का काय करायचं. म्हणजे बरेच माझ्या पुढे संकट म्हणा, विचार होते कोणते. एक तर कर्ज होतं माझ्या मागे, एक दुसरं गोष्ट आपलं परिस्थिती, बायकोला मी काही करत नाही. समजा बायकोचं म्हणजे तिच्या काही इच्छा असतात, कपड्या लत्त्याच्या काही घेणं देणं फिरवणं वगैरे अशा गोष्टी माझ्याकडून होत नाहीत. मग तिला एकदा तिची मनाची इच्छा पूर्ण करावी, काही तिला घ्यावं हा एक विचार होतो. तिला थोडंसं काहीतरी घ्यावं, कारण थोडंसं गळ्यामध्ये काहीतरी घ्यावं, कारण मंगळसूत्र वगैरे एवढं पाहिजे तसं नव्हतं, थोडंसं होतं. अशा काही गोष्टी मनामध्ये विचार यायला की बायकोसाठी काही करावं की व्यवसायामध्ये गुंतवणूक करावी का लोकांचं कर्ज द्यावं, मग थोडं थोडं काय काय करायचं, किती पैसे किती गुंतवायचे हा विचार येत होता. आणि नाहीतर मग व्यवसायामध्ये वाढवून काही करता येईल का, म्हणजे अशा मनस्थितीमध्ये मी दुकानावरच होतो त्या काम करत. तो इकडे तर बायको केवळ त्या बहिणीचे लग्न जमलेत म्हणून बहिणीच्या निमित्त अथवा काही निमित्त म्हणून इथून घरातून निघून गेली होती. आणि तिचं मन आता थोडंसं माझ्या विरोधात तयार झालं होतं. का विरोधात तयार होतं, म्हणजे तिची मानसिकता बनली होती. तिची बी काही चूक नव्हती, तिचं वय नव्हतं एवढं. हं? एवढी काही ती प्रोडायलेली नव्हती. आता ती शेवटी वयात एवढे अनुभवतली नव्हती ना. त्याच्यामुळं तिला समजा दुसऱ्याचं बघितल्यानंतर साहजिक वाटणं किंवा दुसऱ्याच्या आता किती चांगलं करते तर नवरे काही करते त्यांना किती. आता बहिणीचं त्याचा चांगले घर भेटले तिला, चांगलं म्हणजे चांगले ठिकाण स्थळं आले झाले भेटले. मग आपलंच कसं आहे, आपल्याला त्यांचे नवरे तर नोकरदार आहे इकडं बिझनेस म्हणून, त्याचं तिला थोडंसं ही वाटायला की आपलं खूप चुकलं आहे. आणि त्याच्यामुळं मला माझ्या विरोधात चिडचिडपणा निर्माण झाला तिचा. त्यानं होणं त्याच्यात काही चुकीचं नाही, एक वय असतं त्याचं, ती वय असतं हे मी समजून घेत होतो. कारण खूप मी जग बघितलेलं होतं. हं? आणि त्याच्यामध्ये तिच्या तशा विचारामध्ये काय व्हायचं, तिचे घरचे भर त्याच्यात टाकायचे. म्हणजे तिला हेवा वाटावं काहीतरी म्हणून तिच्या घरचे किंवा हिला किती स्थळ चांगलं भेटलंय असं दसलंय अशा चर्चा घरगुती असल्यामुळे तिचं मन उदासीन झालं. आणि माझ्या विरोधामध्ये एवढं मनामध्ये भरल्या गेलं की ते लक्षात येत होतं माझ्या. ती आता तिकडेच होती, माहेरीच होती. ती बहिणीच्या लग्नाच्या निमित्तानं लग्न एक म्हणून गेली होती. अगं ती काहीतरी असेल, पण आता आमचा संपर्क, मी इकडे बालाजीला गेलो होतो. आणि असंच मी दुकानामध्ये विचार करत होतो, पैसे तर साठलेत, आता पैशाचं काय नियोजन करायचं हा विचारात असताना तेवढ्यामध्येच एक तिचा फोन आला. फोन, आता त्यावेळेस मोबाईल नव्हते, त्या दुकानावर एक फोन होता दुकानावर. हॅलो फोन म्हणजे मोबाईल फोन नव्हते. हं? आपल्या जुन्या काळातील फोन माहिती आहेत ना तुम्हाला. हं? ते फोन होता.
आणि त्यांच्या बी घरी फोन नव्हता. त्यांच्या शेजारच्या घरी येऊन, पाटील म्हणून शेजारी राहत होते, त्यांच्या घरी येऊन त्याने फोन केला मला. हं? आता फोन, आता कुणाचा त्यावेळेस काय नंबर ओळखू येत नव्हतं, म्हणजे काही दिसण्याचा हा प्रकार नव्हता. आपलं उचलणं, हॅलो, आता आम्हाला कस्टमर सारखंच, हॅलो, तिने म्हणली मी बोलते, म्हणजे आता आवाज आणून लगेच. हां, तर अश्विनीचं सोनीचं लग्न जमलंय, म्हणजे लग्न जमलंय, लग्न चांगलं भेटलंय, असं तिनं तिचं चालू केलं. आणि लग्नाची तारीख काढली, तुम्हाला लग्नाला या. हं? तिला किती चांगलं भेटलंय, असं झालं तसं झालं, म्हणजे बोलण्यामध्ये म्हणजे म्हणजे मला शिनून बोलल्याने बोलायला येवली. हं? माझं सगळं असं झालं, पण त्यांना किती चांगलं भेटलंय, असं तिथं बडबड 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 करे. मला तर बोलूच दिलं नाही चान्स. आता तिथं कस्टमर समोर गिराईक वगैरे असं आलेले असतात, म्हणून मला काही जास्त बोलताही नाही गेलं. आणि मी बरोबर, हां हां. मग माझ्या विचारात मनामध्ये होता की आता ह्या मोहिनीचं लग्न, तिनं तारीख वगैरे सांगितली, मिहुनीचं लग्न आहेत, दोन्ही मिहुनीचे लग्न आहेत. मग मिहुनीचे लग्न म्हणल्यानंतर माझ्या अगोदर बी लक्षात आलं की मेहुणीला काहीतरी घ्यावं, भेटवस्तू काहीतरी. एक मोठा मोठा आहे ना मी, आता तिचं आता मेहुण्या लहान आहेत. एक माझ्या विचार होता, पैसे आहेत आपल्याकडे, आता थोडंफार त्यांना काही घ्यावं, मेहुणीला बी काही द्यायला, मेहुणीसाठी काही करावं भेटवस्तू, हा पण विचार होता माझ्याकडे. आणि हिला पण काहीतरी घ्यावं, कारण आता लग्न म्हटल्यानंतर लग्नामध्ये मिरवायला साडी चांगली घ्यावी, सोन्याचा दागिना करावा एखादा. कारण त्यावेळेस सोनं असं नव्हतं, एवढं एवढं महाग नव्हतं सोनं. सोनं खूप स्वस्त होतं त्यावेळेस. तर असं म्हणजे विचार चालू असताना हिनं मला एवढं ताण दिला की माझे विचारच चेंज झाले. अगोदर मला आपुलकी होती कशी, की तिच्यासाठी काहीतरी करावं, थोडंफार पैसे, एक 2-4 हजार तरी आपलं खर्च करावी. म्हणजे मेहुणीला काही गिफ्ट घ्यावं, हिला म्हणजे काहीतरी असं करावं, असा विचार होता. पण हिनं एवढा ताण दिला की माझ्या बहिणीला किती चांगलंच भेटलंय, हीच उदं उदं करायला लागली. त्याच्यामुळं मला ताण आला. रे म्हटलं, ही आपल्याला तुच्छ समजालेत. म्हणजे आता घरच्या सांगण्यावरून, घरच्या लोकांनी, बहीण घालून हिच्या मनामध्ये द्वेष माझ्याबद्दल निर्माण झालेला. मग माझं मन जे होतं का नाही अगोदर हिच्यासाठी काहीतरी घ्यावं, हे मन आता माझं हे झालं, उदास झालं त्याबद्दल. मग मेहुणीला काय घ्यायचं ते पण मला नको वाटायला लागलं. म्हणजे आपल्याला हे फालतू समजतात. अगोदरच ह्याच्यामध्ये टेन्शनमध्ये की आपल्या म्हणजे पैसे नाहीत म्हणून हे आपल्याला आता किंमत कमी करायली, हा विचार होता माझ्या मनामध्ये. परत हे बोलल्यानंतर अजून आलं. मग मला मग अजून आमचे विचार फिरले. अरे आपल्याला ही प्रापंचिक सुखा, म्हणजे सुख म्हणतो ते नाही, आपण बळच असं करायला होत. आपण देवाच्या विरोधात तर काही करत नाही ना. आता मग शिवसाधना करून साधना भेटली मला, ही साधना. पण साधना त्रास दिली आता. म्हणजे त्रास म्हणजे ती मुळात तशी नव्हती ती. आता माझ्याबरोबर आता 2-3 वर्ष एवढं थोडंफार झालं तरी खूप म्हणजे असं उलटं सुलटं बोलत नव्हती, काय नव्हतं. पण ती बहिणीचे लग्न हे जमल्यापासून ती उलटं बोलायला चालू करायला लागली. म्हणजे माझ्या म्हणजे बोलल्याला प्रत्युत्तर द्यायला लागली. ही घरच्या लोकांचा सपोर्ट असल्यामुळेही मग आमच्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला लागला दोघांमध्ये. म्हणजे विचार तर चेंज होईल. म्हणजे जी माया वाटत होती मला, जी तिच्याविषयी प्रेम वाटत होतं, कुठेतरी आहे आपलं सांगणं, सुखदुःखात ऐकणारी, या गोष्टी ते आता नाही. म्हणजे नाही आपल्याला ते सुख नाही आपल्याला. म्हणजे जे पूर्वीसारखंच झालं, क्षणिक बदलायचं. म्हणजे म्हणतोच ना आपण, देवानं काय जे केलंय, देवानं जे लिहून दिलेलं असतं त्याच्यात नाही बदल करू शकत आपण. तितक्यापुरतं होतं ते, पण नाही. मग ते पण विचार, कारण मी देवधर्मातला समजा अभ्यासू माणूस होतो, ह्याचा अभ्यास करत होतो. अशामुळं मी समजून घेतलं की आपल्या जी नशिबात नाही ना गोष्टी, ते बळच हे करण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे म्हणलं, आता लग्नाला जायचं का नाही. मला तर लग्नाला जायचं का नाही, तर कारण आपल्याला हिनं सांगितलंय. खरं तर हिनं सांगायला म्हणजे, खरं तर सासऱ्यानं सांगायला पाहिजे मला. त्यांनी नाही सांगितलं, पण
जाऊ द्या, बघूया म्हटलं, बघू. पण मला जी त्याला भेटवस्तू घेऊन हिला काय घ्यायचं, हिला काय घ्यायचं, ही मन जी होतं का नाही, पैसे होते माझ्याकडे, ते मन आता माझं फिरलं. उदास म्हटलं. आता म्हणलं ती पैसे आता काय करायचे, जे आपल्याकडे पैसे झाले ते लोकांचे देऊन टाकायचे पैसे. धंद्याचंही बघू बघू पुढे काय करायचं ते. अगर बसले ते काहीच नाही, लोकांचे जे पैसे कोणाकोणाचे आहेत ते सगळे द्यायचे म्हणलं, जेवढे असतील जेवढे राहतील ते पुन्हा अजून बघूया. म्हणजे लोकांचं काही ठेवायचं नाही. कारण असा विचार आला की आपण आता एकटे पडलोत. कारण बायको एक आधार होता, तिचं बी मन आपल्याबद्दल आता वाईट वाटायला लागलं. मला वाटलं होतं की माझ्या ह्या परिस्थितीमध्ये साथ देईन, असं देईल, काय देईल, पण ते देणार नाही. म्हणजे माझं मन उदास उदास झालं. मी बालाजीहून आलो होतो, चांगलं झालं. बालाजीहून आल्यानंतर मला पैसे फिशे सगळं माझं व्यवस्थित मार्गी लागलं. म्हणजे पैशाच्या बाबतीत माझे काही ऑर्डर बिर्डर न व्हायला लागलं, माझे पैसे मिळायला लागले. पैसे मिळायला गेले नाही, पैसे चालू झाला. आणि ज्याच्यासाठी मी ज्या संसारासाठी पैसा मी गोळा करायला होतो, ज्याचे काम हिला सुख द्यावा, हिला काहीतरी करून घ्यावं, अगर प्रपंचात काही भर टाकावी, ह्या गोष्टीसाठी मी पैसा गोळा करत होतो. म्हणजे काम करत होतो, मेहनत घेत होतो. तेच जर सुख भेटत नाही आपल्याला, तर कशाला पैसा आपण गोळा करायचा, कशाला काम करायचं, हा पण विचार येऊ लागला माझ्या मनात. पण नाही, चला चाललंय म्हणलं. पण जी माझी हुरूप होता ते हुरूप कमी झाला. आणि अजून आपलं उदास 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 वाटायलं. एकटा घरी यायचं, मायबाप त्यांचे त्यांचे आपलं असेल, मी संध्याकाळी आपलं काम आलं, एकट्यानं झोपायचे विचार यायला लागले. मग विचार येले की अक्षरशः मी रडायचो, खूप रडायचो मी. इलाज नाही, ऑटोमॅटिक रडू यायचं. म्हणजे रड म्हणायला काही गरजच नव्हती. कारण आता आई वडिलांना काही वाटत होते त्यांच्या त्यांच्या मनातला, मी नव्हतो तो विचार करत. पण माझ्या माझ्या रूममध्ये यायचं, काहीतरी आपलं करून भात काहीतरी आपलं करायचं. मग कधी म्हणजे थोडंसं उदास, अरे मी कशासाठी करतोय हे काम, कशासाठी करतोय मी. ज्या गोष्टी मिळवण्यासाठी, जे सांसारिक सुख होण्यासाठी जे मला मी करतोय काम करायलो, ते कामातून सुद्धा म्हणजे आपल्याला ते सुख भेटत नाही. वाईट वाटायला लागलं, रडायचो मी. संध्याकाळी एकटं असं हे करायचं. आणि मग एक पर्याय होता माझ्याकडे, रडायला आलं तर नामस्मरण करणे, शिव जप करायचा. आठवण यायची का अशी माझ्याशी वागते ती लोक, का मला मला कुठंच कसं भेटलं नाही काही. माझ्या नशिबात नाही एक पण मी पुन्हा उठलं की ते काय करायचं, रात्रभर म्हणजे बघायचं, पुस्तकं चाळायचे, म्हणजे पत्रिकेतलं बघायचे काही. आता माझ्याकडे भरपूर पुस्तकाचा साठा होता. जन्मतारीख परत परत चेक करायची, तिची जन्मतारीख परत परत चेक करायची. हे बघायचं काय नेमकं काय प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम काही, आता ही गोष्टी होत्या. आता इथं तिचा जन्म अमावस्याचा, माझा पौर्णिमेचा, ह्याच्यात तफावत होती. तफावत नव्हती असं नाही आहे, काही होती. परंतु काही गोष्टी आमच्या मिळत्या जुळत्या होत्या, बऱ्याचशा गोष्टी मिळत्या होत्या. कारण पत्रिका तर म्हणजे जेवढी काही खराब दाखवत नव्हतं काही. पत्रिकेचा पण विचार करायचो, पण काही गोष्टी मला चांगल्या वाटत. मग मला वाटायचं ही तशी नाही, हिला बाह्य हे न बनवायला चाललंय. कारण बऱ्याच गोष्टी त्या चांगल्या होत्या, खूप बऱ्याच. म्हणजे हा दिसणं, सुंदरपणाचा हा विषय वेगळा असतो. माणसं सुंदर दिसले म्हणून मनानं चांगले असतात असं नाही आहे ते. जेवढे सुंदर दिसतात ना तेवढे खराब असतात, एवढं मी लक्षात घ्या. एखादंच असेल तरी असेल म्हणजे. पण सुंदर दिसले म्हणून पण बाकीच्या गोष्टी बघितल्या. मला जे हवं होतं ना, मला ते भेटायला गेलं. मला काय हो, मला वाटायचं ना की दोघांनी व्यवस्थित राहावं. भांडण तंटा थोडंफार, आता नवरा बायको म्हणल्या थोडंफार विचार चलबिचल होती, पण आनंदानं मायानं राहावं, एकामेकाचे विचार सांगावे, असं ही जी माझी कल्पना होती
ती कल्पना कुठेतरी आता विरून चालली. नवीन नवीन झालं, जोपर्यंत आई वडील तिकडून नव्हतं, बहिणीचे लग्न नव्हते, तोपर्यंत ती चांगली होती. पण बहिणीच्या लग्नाच्या याच्यामध्ये तिनं विचार, तिला भेटल्यापासून तिचं मन जरा थोडंसं हेवी झालं, माझ्या विरोधात चाललं. मग मला दुःख वाटायलं, खूप वाईट वाटायला लागलं मला. पहिला ते प्रेम प्रकरणातलं त्या पूर्ण काय केलं, प्रेम चांगलं दाखवत होती, तिचं होतं प्रेम, असं म्हणजे माया करत होती माझ्यावर. पण केवळ पैशाच्या शी आपण काही नाही, त्याच्यामुळं तिनं ते घरच्या नको म्हटले, ते तसं गेलं. हिनं असं हिने अगोदर लग्न कसं केलं, तर हिने शेवटी पैसा हा महत्त्वाचा वाटायला लोकांना. मला विचारायला, अरे माणसापेक्षा तुम्हाला पैसे महत्त्वाचे आहेत का? पण नाही ना, जग मला जसं वाटतं तसं जग मानित नाही ना हो. हं? आता माझे विचार वेगळे, प्रत्येकाला माझे विचार पटतील असं थोडंच आहे. वाटायचं की फार चुकलो मी, उगाच ह्या भानगडीत पडलो. जाऊ द्या म्हटलं, आलंय आपण बघू, ॲडजस्ट करूया. पत्रिकात एवढी, हां पत्रिका जर विचार केला तर तसंच होतं की बाबा ह्यांचं जमणार नाही, बाजू वेगळी. पण बऱ्याचशा गोष्टी चांगल्या होत्या त्याच्यामध्ये बी. मी पत्रिका पाहिली होती, बऱ्याच गोष्टी म्हणूनच केलं. पण पत्रिका पाहून बी मला हे असं होणार आहे. पण कसा माणूस आशेवर जगतो. आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं ही रस्ता खराब आहे. हं? कोणाला वाटतं हे रस्ता खराब आहे, तिकडे जायचा. पण आपण नेहमी जातोच, प्रवास करतोच, कसं का होईना आपण प्रवास करतोच. परेशानी होती, तसं मी एक पुन्हा विचार करायचा की आपल्याला हा रस्ता खराब आहे आपला, पण आपल्याला प्रवास करायचा आहे, करायचा आहे प्रवास. आणि अशा विचार करत करत असताना मग ती तारीख बी आली होती लग्नाची. मग म्हणलं लग्नाला जायचं का नाही जायचं. पण जावं म्हटलं, जाऊ द्या. त्या त्या पोरीने काय केलं आपलं, त्या लेकरांना, म्हणजे आता ती शेवटी लहान आहेत ना, माझ्यापेक्षा लहान आहेत, आता हिच्यापेक्षा लहान होते ना ती. म्हणलं जाऊया. पण त्याच्यामध्ये काय झालं, मी विचार केला लग्नाला. मग लग्नाच्या सकाळी सकाळी मी इथून निघालो, गेलो. तर मी काही हिला बी काही नेलं नाही, काहीच नाही. माझं मनच उदास झालेलं होतं. पण जायचं म्हटलं लग्नाला, तर जायचं म्हटलं, बघायचं काय होतंय ते, काय नाही, काय होतंय काय नाही. म्हणून मी गेलो. तर मी समजा ती योगेश्वरी मंदिर आहे, तिथं तिथं लग्न होतं, तिथं मंगल कार्यालय होतं, तिथं त्यांचं लग्नाचा कार्यक्रम होता. आणि त्या योगेश्वरीचं तिथंच त्यांचं दुकान पण होतं, स्टुडिओचं. तर मी दिसताच आमच्या सासऱ्या त्या दारातच उभा होता, म्हणजे त्याच्या दुकानाच्या तिकडं पलीकडे होतं मंगल कार्यालयाचं. तरी बहुतेक ते माझ्या शोधात होते काय माहिती. पण मी दिसताच एक त्यांचा शेजारचा माणसाला काहीतरी कुजबुजले. मी लांबच होतो, त्या कमानीपाशीच होतो त्यावर. तिथूनच बघितलं त्याने, सकाळी सकाळी गर्दी नसते तिथं. बघितलं की त्याने तिथून त्याला काहीतरी बोलले. आणि तो माणूस माझ्याकडे, त्या अरुण पाटील, अरुण पाटील म्हणून त्यांचा शेजारी तिथला, ते अरुण पाटील म्हणून लगेच आलं. नमस्कार भाऊजी, नमस्कार भाऊजी वगैरे. आता ते अरुण पाटील हे माझ्यापेक्षा मोठे आले की म्हणलं, मग मला ती मंडपाकडे जाऊच दे नाही गेलो. म्हणजे चला चहा घेऊ असं करू इकडं, म्हणजे मला मंडपाकडे जायचं बघायचं, तर ती बघू मला तिकडं, मला बाहेरल्या बाहेरच फिरवायला लागलं. मला शंका येईल, हे असं का करायला. मला माणसाला भेटू द्यायचं, बायकोला माझ्या भेटायचं, अगर मेहुणीला भेटायचं, हे भेटूच दे नाही गेलं. लग्न लागलेलं नव्हतं, काही नव्हतं, पण ही माणूस मला बाहेर बाहेर बाहेरच फिरवाय. मला शंका यायला लागली, अरे का असं का करायला. मी चला म्हणलं भेटून येतो ना, म्हणलं मेहुणीला भेटून येतो. आता मेहुणीला काही अगोदर बोललेलं नव्हतं, कधी काही नव्हतं, पण भेटावं तर लागेल ना, त्यांचं लग्न आहे, बायकोला भेटावं लागेल. पण त्यांनी त्या आमच्या सासूने सांगितलं होतं का, अगर बायकोनं सांगितलं, तो माणूस मला त्यांनी त्या माणसाला सांगितलं, अरुण पाटीलला सांगितलं होतं बहुतेक. कारण मला अरुण पाटीलांना मला सांगितलं काय की त्यांनी म्हणले ह्या मंडपाकडे येऊच देऊ नको त्याला, फक्त लग्नाच्या टायमिंग पुरतंच लग्न लागलं त्यावेळेसच येऊ द्यायचं. ह्याचं मग कारण काय काहीच. पण मला ती लक्षात आलं, मी एवढा माणसं ओळखणारा माणूस, अभ्यासू माणूस, मला हे असं मला बाहेरच फिरवायला लागलं, लांब लांब लांब, म्हणजे लग्नाच्या काही अंतरावरच न्यायचं. इकडं मग तिकडल्या गप्पा, तिकडंच आपण जाऊ, असलं तसलं. मला मंडपाकडे जाऊन मला तो शंका येईल, काय असं बरं.
आणि पण करता करता मग ती मेन लग्नाच्या टायमाला बरोबर तिथं मंडपाच्या दारात नेलं मला. मंडप म्हणजे मंडप नव्हता, ते मंगल कार्याच्या दारात नेलं. आणि मंगल कार्याच्या दारात तिथून लांबूनच मी तिथं टाकले अक्षदा वगैरे इथं. मग ते अरुण पाटलांनी माझी संगत सोडली, लगेच सुटून निसटून गेला. म्हणलं काय प्रकार असं. मग मी झालं की पुन्हा सगळं लग्न, मग तिचं जवळ नवरा नवरीच्या जवळ गेलो, काही नाही. त्यात त्यात मग लक्षात आलं की माझ्या मिहुनीचं वय, लहान्या मिहुनीचं वय कमी होतं. त्यावेळेस काय नवीन कायदा जबरदस्त चालला होता, 18 वर्षाच्या आत लग्न नाही करायचं. लक्षात आलं माझ्या काय प्रकार असू शकतो म्हणून. त्याचं लहान होतं वय, काहीतरी कमी होतं, 1-2-4 महिने काहीतरी कमी होतं, पण आपण तेवढं डोकं लावलं नाही. एका मिहुनीचं आणि एकीचं होतं वय. मग ती लहान वयामुळं, आणि मी विरोधक आहे, मी एक, माझ्यावर त्यांचा संशय होता की ही आगाव आहे, ही काहीतरी करील आणि पोलिसाला सांगेल की लग्न फिग्न मोडील. विनाकारण माझ्याबाबत गैरसमज, ही लग्न मोडू शकतो, काहीतरी करील, अगर ह्याचा विरोध आहे म्हणून. म्हणजे त्यावेळेस तिथं एक कोणीतरी पोलीस म्हणून चांगला अधिकारी, काय माझ्या लक्षात नाही नाव, खूप गाजलेलं नाव होतं, आठवत नाही मला. पण त्यांनी अशी तयारी केली ती की हा काहीतरी सांगन पोलिसाला की हे पोरीचं लग्न कमी वय आहे आणि काहीतरी गोंधळ घालील, म्हणून मला ते बाहेर, असं लक्षात आलं माझ्या. आणि म्हणून मी डायरेक्टपणे त्या अरुण पाटलाची भेट घेतली. आणि अरुण पाटील म्हणलं, नमस्कार भाऊजी, म्हणलं आम्हाला सोडून दिलं का, म्हणलं लग्न झालं की. मग म्हणलं काय. मग त्यानं मला, त्या बिचाऱ्यानं मला सगळं सांगितलं की म्हणलं तुमच्या सासऱ्यानं, बापूंनी सांगितलं म्हणले की ह्या पाहुण्याला काही जवळ येऊ देऊ नका मंडपाचं लग्न लागूच तर. म्हणलं का. म्हणले तुम्ही काहीतरी सांगता, त्यांना संशय तुमचा लग्न पिकणं मोठा, कारण तिचं कमी होतं, सुनीचं वय कमी या, म्हणून तुम्ही काहीतरी गोंधळ घालता आणि काही करता म्हणून. अरे रे 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 रे. म्हणलं अहो, ही दुष्ट मनात तुमच्या विचार तसे येते, तुम्ही लग्न असं म्हणून. तसा कसा मी बोलन, काही बोलन, पण कृती तसला वाईट करणार नव्हतं किंवा म्हणून. अहो ती माझी समजा कसते असं मिळून ना माझी ती, आणि ते त्या लेकरानं काय केलंय माझं. त्यांचं लग्न त्यांना व्हायला लागलं, चांगलं व्हायला लागलं, चांगले घरं भेटलेत. अहो मला काय करायचं आहे त्याचं, काय करायचं, मी कशाला करेन. पण तुमचं नाही, त्यांना वाटलंय हे तर चुकीचं ना. संशय, माणसाच्या मनामध्ये संशय आला की ती काय होतं. मग मला यांच्याबद्दल अजून तिरस्कार निर्माण झाला. अरे बापरे, म्हणलं आपल्याबद्दल या लोकांचं किती वाईट मत आहे, म्हणजे आपल्याबद्दल संशय किती येते. म्हटलं हे असं नसतं, मी आहे स्वभाव पण मी मोडणार नाही. पण असा प्रकार म्हणजे पुन्हा गेलो आपलं, मग माझं मन जी मी जेवण बी नाही, मग असं इकडे तिकडे इकडे इकडे फिरलो, असं तसं मग झालं इकडले. आणि मला कुणी तेवढं काही बोललं बी नाही, काही नाही. म्हणजे ज्येष्ठ जावाई ही ज्येष्ठचं बेस्ट काहीच नाही इथं. मान सन्मान नाही, कारण आपण दरिद्री गरीब आहे, आपल्याला किंमत नाही. ही मोठे मोठे लोक, मोठ्याचे लोक आहेत ना, तिथल्या वागणुकीवर मला लक्षात यायला लागलं की आपल्याला किंमत किती द्यायला, ती काही देईना गेली. वाईट वाटलं. सगळ्याचं चांगलं चाललेलं होतं. आमची बायको तर काय तंतन, त्याला तर वाटायचं असेच असं करायला, म्हणजे चाललं. मी आपलं आलो पुन्हा संध्याकाळी, आलो बघितलं आणि मला म्हटलं चांगलं भेटलं, जाऊ द्या म्हटलं, भेटलं आपलं, म्हणजे आपण लोक त्यांना चांगलं मुलींना भेटलंय याचं, म्हणजे मी दरिद्री म्हणून आपल्याला किंमत कमी दिली. समजा लग्न समारंभात आपल्याला विचारलं नाही कुणी, काही नाही, काय नाही, कुठलं काही नाही, जाऊ द्या म्हटलं. कारण आपण महाग लागून केलेली मुलगी ती, अगर त्यांना. आलो गावाकडे आणि बघा ना, देव माझ्या किती भल्यावर आहे. देव खरंच माझ्या भल्यावर होता.
लग्न सराईच होती, लग्न झालेलं होतं. आणि मी आता फोटोची ऑर्डर करत होतो, त्या दुकानवाल्याच कामावर होतो. ती त्याची योगायोगानं असं होतं की केजमध्ये जे आमचे नातलग होते ते तहसीलमध्ये काय पुरी म्हणून त्यांच्या मुलीचं लग्न होतं. आमच्या पाहुण्याचेच होतं, ते पाहुणेच लागत होते. आणि त्यांच्या लग्नाचं, आणि ते चांगलं अधिकारी माणूस, लग्न बी हाय पाहायचं. मग तिथले ऑर्डर आमच्या म्हणजे मालकाने घेतलं. मग त्या ऑर्डरचं मग म्हणले महाराज, मला म्हणले गिरी महाराज, म्हणलं हां तुमच्या पाहुण्याचंच लग्न आहे, म्हणले पाहुण्याच्या पुरीचं लग्न आहे, म्हणले तुम्ही करू शकता का ऑर्डर तिथली? म्हणलं हो, कारण आमच्या पाहुण्याचं बरोबर झालं. म्हणलं तिथं दोन्ही, म्हणलं पाहुण्याचं लग्न बी लावणं होतंय आणि ऑर्डर बी करणं होतंय. आता इकडून पाहुण्या बी ओळख असल्यामुळं त्यांनी मला सांगितलं की, पाहुण्यानं म्हणलं की तुम्ही लग्नाला अगोदर 1-2 दिवसानं या. अहो म्हणलं म्हणलं येतो मी तसं. मग तिकडं 1-2 दिवसापासून मी तिकडं लग्न पाहुण्याचे तिथं बी हे करू गेलो आणि ऑर्डर लावली. आणि 2-3 दिवसाचाच फरक होता लग्न. आणि काय झालं होतं की अंबाजोगाईमध्ये ज्यावेळेस मंगल कार्यामध्ये लग्न लागलं, त्यावेळेस मला बऱ्याच जणांनी पाहिलं होतं तिथं. आता समजा नवरा नवरी बरोबर फोटो वगैरे काढताना वगैरे, म्हणजे फोटो त्यांच्या असं उभारून काढतात ना, तसे मग तिथं पाहिलं होतं बऱ्याच जणांनी, पाहुण्यांनी तिकडल्या जी. आणि मग तिथं गेल्यानंतर त्या केकच्या लग्नामध्ये मी फोटो काढायला, आता फोटो काढणाऱ्या माणसाकडे बऱ्याच जणांचं पब्लिकचं लक्ष असतं. त्या नवरापेक्षा त्यांच्याकडे बघत आहेत लोक असं करून. आणि मी फोटो काढत, आणि मग तिथलं आमची जिथं का ती मुलगी दिली होती, जी बारकी मुलगी दिली होती तिकडं लांब, तिथल्याच कोणीतरी नातलगातली बाई, एक बाई आलेली होती. ते त्यांचं 2-4 जण होते, पण बाई एका बाईनं मला पाहिलं. आणि लग्नामध्ये ते फोटो काढताना पाहिलं, आणि पुन्हा लग्न लागल्यानंतर ती बाई आली माझ्याकडे. आणि बाई आली म्हणली माझ्याकडे डायरेक्ट म्हणली, फोटो तुम्हाला मी कुठेतरी पाहिलंय म्हणले, मी लग्नात पाहिलं वाटायला होतं मला. म्हणलं कुठं? अंबाजोगाईमध्ये त्या गिरी म्हणून त्यांचं लग्न होतं म्हणले, त्यांच्या पोरीच्या 2 पोरीचं लग्न एकत्र होतं, त्याच्यात पाहिले वाटेल. तुम्ही त्यांच्या कोण दिदी? म्हणलं हां. म्हणलं पाहिलं असं, म्हणलं आत्ता झालेलं ह्यात, हां 4 दिवसाखाली झाले. म्हणलं हो हो म्हणले तिथं पाहिलं. म्हणलं तुम्ही? मी म्हणलं मी पण गिरीच आहे. हो ना, तिथं जे म्हणले जावाई म्हणले तुझे ज्येष्ठ जावाई. आणि म्हणलं बरं बरं, तुम्ही कुठले? म्हणले मी मग घेतले, मी घाटनांदूरची. म्हणलं घाटनांदूरची? मग घाटनांदूर तिथं कशाला? नाही म्हणले आमच्या जिथं दिली का मुलगी तिथले आमची पाहुणे आहेत म्हणली, ती पाहुणे लागतात म्हणली. मग त्यांच्या पुढे त्या पोरात लग्नामुळं आम्ही आलो होतो म्हणले तिथं घाटनांदूरच्या म्हणून इथं अंबाजोगाईला, आणि तिथं तुम्हाला पाहिलं. मग म्हणलं बरं. मग म्हणले तुम्ही सगळ्यात उजवं दिसत होतात की हो. म्हणलं म्हणजे मला नाही, काहीच कळलं नाही. म्हणजे उजवं म्हणजे? अहो म्हणली ती जी जाव, आता आमची जाव आहे तिथले दुसरे जाव आहे, त्यांच्यापेक्षा चांगलं दिसत होता तुम्ही. म्हणलं बरं बरं. मग तिनं तसं म्हणजे हे केलं मला. आणि वास्तविक खरं पाहिलं तर तसंच होतो मी. कारण आता आपली आपली फुसारकी आपण मारायची नसते. तर ते त्यांचे जे दुसरे ते होते ना, जिथं नोकरदार नवरा होता, त्याच्यापेक्षा 10 पटीनं मी चांगला होतो. म्हणजे काळा आहे मी गोरा नाही आहे मी, पण काळा भर नाही. पण तो जो व्यक्ती होता तो काळा झर होता. एवढा काही नाका डोळ्यात बी नव्हता, बी नीट असं काहीच नव्हता. फक्त पैसा, नोकरी ह्या हिशोबानं लग्न लावलं होतं. म्हणजे नोकरीदार आहे, पण दिसायला हिरो म्हणलं तर मीच आहे. तुम्ही म्हणता असं कसं काय म्हणता? हो तिथं उजवा ती बाई म्हटली. मग मला माझी जाणीव झाली आपण पण लोकांना चांगलं दिसतो. तर ती म्हणली तुम्ही खरंच तुमचा जोडा खूप चांगला आहे हो म्हणली ती. म्हणजे तुम्ही खरंच चांगले दिसत होत म्हणजे, तुम्ही उजवेच सगळ्यापेक्षा, त्या जावायापेक्षा. त्या 2 जावायापेक्षा तुम्ही लय उजवीत. बरं 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 ठीक आहे धन्यवाद म्हटलं. बोला तुमचं कसं ना?
म्हणले पण तुम्ही ज्येष्ठ जावई होतात आणि तुम्हाला कसं किंमत नव्हती. म्हणलं मला काही किंमत नाही. आता ते मोठ्या घरचे म्हणलं, मी आपला दुसऱ्याच्यात नोकरी म्हणलं ही काम करतोय म्हणलं, ह्या फोटो स्टुडिओवाल्याचं काम करतोय म्हणलं, मी काय फोटोवाला दुकानदार आहे काय म्हणलं, मी ह्याच्या कॅमेरा आपला चालवायला का ऑपरेटिंग करायला आहे म्हणलं मी इथं. बरं बरं म्हणलं. म्हणली आणि म्हणलं ते लय मोठे आहेत म्हणलं माणसं, असं सांगत होते त्यांच्या घरी फॅक्टरी वगैरे असं तसं ही. मग ती बाईनं काय सांग मला म्हणली, अहो कशाची फॅक्टरी काय हो म्हणली. म्हणलं म्हणजे आईस फॅक्टरी. अहो नाही म्हणली, आता तुम्हाला सांगायसारखं नाही. आई म्हणलं काय आहे नेमकं. जाऊ द्या, ती काय तुमची पाहुणे लागतात का. म्हणलं फॅक्टरी आहे म्हणली, पण ती सावत जी दिलंय ना ती सावत्र पोरगा आहे ती. हं? तिला घोळ आहे म्हणली, तुम्हाला नाही सांगायसारखा. त्याला कुठं फॅक्टरी काय काही नाही म्हणली त्याच्याकडे, त्याला काही त्यांची दाखवली म्हणली तिकडली फॅक्टरी म्हणली, ती तिकडलं दाखवलं म्हणली, पण त्या पोराला काहीच नाही म्हणली. उगं त्यांनी दाखवलं लग्न होण्यासाठी. रेल परिस्थिती ही 4-8 दिवसामध्ये मला कळली. मग माझा दिमाग जरा एकदम शांत झाला. अरे म्हणलं म्हणजे ह्यांनाच फसवलंय. बरं म्हणलं आता बायकोनं म्हणू द्या म्हणलं, कधी आता आले ना मला म्हणली ना की लई फॅक्टरी असं तसं, मग सांगायचं म्हणलं आपल्यापाशी उत्तर आहे. तर ह्यांना काही दुसऱ्याच्याच फॅक्टरी दाखवून लग्न करून टाकलं होतं, कारण आमची मेहुणी पण सुंदर होती दिसायला. म्हणजे वास्तविक काही खरं नव्हतं, त्या फॅक्टरी वगैरे काही नव्हतं. फॅक्टरी होती पण त्याचं काही नव्हतं, त्याचं नव्हती ती, त्याच्या सावत्र भावाची होती ती. मग कुठंतरी मला वाटलं की अरे ह्यांनाच फसवलंय. हां, मग तो आनंद झाला मला. तुम्ही म्हणताना असं कसं हो ना, म्हणजे मला त्या फॅक्टरी आहे म्हणून मला जी ताण दिली होती लोक, मग कुठेतरी वाटलं की ही काही खरं नाही, काही नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या बाईनं मला एक सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यात उजवे दिसतात, तुम्ही कमाई काय करते तर माहीत नाही म्हणली, पण उजवे दिसतात. ह्याचा बी एक आनंद होता की बाबा त्या जावयापेक्षा मी चांगला दिसतो. आणि ही मित्र बघितले होते, ही दुसरा मोठ्या मेहुणीचा, ते काळा बेंद्राच होता. एकदम डार्क, नाका नाही, एकदम डार्क. आणि दिसायला बी एवढं व्यवस्थित नव्हता. मी नव्हतं म्हणत, ते लोक म्हणत होते, ते सांगायला तुम्हाला. बरं असो, आता ही बराच भाग मोठा होतोय. ही राहिलेलं जे आहे तुम्हाला आत्मकथन, हे पुढील भागात ऐकूया, कारण हा भाग मोठा झाल्यानंतर तुम्ही पाहणार नाही. तर मंडळी, आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं, याच्यात काही नजरचुकीने काही तुम्हाला तर काही वाईट बोलत नाही, माझंच बोमलो तर तो माझंच आत्मकथन सांगतो. तुम्हाला ही आत्मकथन कसं वाटतं, काय वाटतं, ही जरूर सांगा. आणि ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. तर मंडळी, पुढील भागामध्ये आपले भेटणारच आहोत. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.